ओके. पाठीपर्यंत एकदम मोकळं झालं. येस येस. ओके. ताई नाव काय तुमचं? मी सुप्रिया रवींद्र फाटक, अच्छा. डहाणूला राहते. अच्छा अच्छा. तुम्हाला काय काय त्रास होता आणि किती वर्षापासून आहे? ॲक्च्युली माझा 3 वेळा ॲक्सिडेंट झाला आहे. हां. कमरेवर 10-15 पायऱ्या 97ला आपटत आपटत पडले होते. एकदा समोरून मुलांनी उडवलं होतं आणि स्कूटीवरनं, आणि डोक्याला पण मार लागलेला, कमरेवर पण लागला होता. अच्छा अच्छा. आणि तिसऱ्यांदा 2016ला मोठा ॲक्सिडेंट झाला. अँकलचा हाड बाहेर निघून पूर्ण लोंबकळत होतं पाऊल उलट होऊन, शोल्डर डिस्लोकेट होऊन 4 फ्रॅक्चर शोल्डरला होते. ओके ओके. आणि बरेच म्हणजे 3 वर्ष फिजिओ आणि सगळं चालू आहे. 1.5 तास जवळजवळ रोज व्यायाम करायला लागतो. अच्छा अच्छा अच्छा. पण आता हल्ली 6 महिने झाले खाली मंकी बोनमध्ये बऱ्याच वेळा असं पेन राहत होतं सारखं, आणि सायटिका नस पण दबली गेली. तर त्याचं एक्सरसाइज केल्यावर बरं वाटायचं, पण ते कंटिन्यू पेनिंग होतंच सारखं सतत. तर फर्स्ट तुमच्याकडे जेव्हा आले एक्सरे घेऊन, तेव्हा तुम्ही लगेच MRI वगैरे करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मग परत सेकंड सिटिंग घेतल्यानंतर तुम्ही थोडं, मला वाटतं खालचा L5 का काहीतरी डिस्क तुम्ही ऍडजस्ट केली. तेव्हापासून थोडंसं माझा पेन बऱ्यापैकी कमी आहे. त्याच्यावर मी भोपाळला पण फिरून आली आता सेकंड सिटिंग नंतर, म्हणजे थर्ड सिटिंग नंतर, सॉरी. आणि तुम्ही 7 सिटिंग सांगितलेत ऑलरेडी. तुमचं जे आहे ना, बरोबर L5 जे आहे ना, हे बघा, त्या पडल्यामुळे इकडे D12 मध्ये इकडे सुद्धा डिजनरेशन झालेलं आहे. इकडे थोडंसं बल्ज आणि डिजनरेशन झालेलं आहे. इकडे सर्वायकलमध्ये पण झाले, ते पडले त्यावेळेला ॲक्च्युली ते झालं असेल. आणि ॲक्च्युली बघा ना, पूर्णपणे स्ट्रक्चर बघा, इकडे पण तुम्हाला बघा L1 मध्ये जे ना D12 आणि D12 आणि L1च्या मध्ये सुद्धा इकडे डिस्क त्यांची सरकलेली आहे थोडी थोडी इकडे, आणि इकडे पण बघू शकता. आणि त्यानंतर सगळा इकडे पण थोडंसं स्पेस वाढत गेला. आणि त्याच्यानंतर हा त्यांचा जो L4 L5 मध्ये आहे ना, हा L5 थोडा खाली गेला आणि इकडे L4ला टच झाला. L4 आत गेला आणि S1 थोडा बाहेर आला या साईडला इकडे, आणि इकडे बल्जिंग झालं आहे, आणि त्यामुळे सायटिकाचा पेन होतो तो तुम्हाला. हा जो बल्जिंग हा प्रॉब्लेम आहे, हा बघा, म्हणजे L4 बाहेर आला, L4 आत गेला आणि L5 वर आला, आणि त्यामुळे तो इकडे स्पेस वाढला, इकडे टच झाला आणि इथे डिस्क बाहेर निघाली. आणि इथून सायटिका नर्व जाते, ती सायटिका तुमची पेंच व्हायला लागली, आणि मग ते सायटिकाचं पेन सुरू झालं. आपण काय केलं, याच्यावर आपण ट्रीटमेंट केली. L4 L5ला मेन ॲडजस्ट केलं, त्यामुळे ती थोडी सायटिकाने थोडीशी ओपन झाली, आणि त्यामुळे तो पेन तुमचा कमी झाला. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने याची आहे. चला झोप आता. श्वास घ्या, सोडा. बस बस. D12 या ठिकाणी सुद्धा त्यांना हे बघा, हे ना, हे बघा, हे दिसतं, जाणवतं ना बघा, मी टच केलं, करेक्ट, बरोबर. हा D12 आहे आपला, म्हणजे L1 आणि D12च्या मध्ये, बरोबर. ठीक आहे. थोडंसं त्याला आपण ॲडजस्ट करू. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. बस. घ्या श्वास, सोडा. घ्या श्वास, सोडा. बस. श्वास घ्या, सोडा. 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 सरळ झोपा. असं पकडायचं. श्वास घ्या,
सोड, बिल्कुल रिलॅक्स. बस. ओके, सेम. रिलॅक्स. बस. ओके. बस, बिल्कुल बिल्कुल. बस. ओके. खाली सरका. घ्या मोठा श्वास. सोडा. रिलॅक्स. बस. ओके. पाठीपर्यंत एकदम मोकळं झालं. येस येस. उठू नका, उठू नका. 2 मिनिट. बस बस, थोडं. बस 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 बस. ओके. आता उठून बसायचं एका कुशीवर. सावकाश. आपला हात कुठला फ्रॅक्चर झाला होता? हा ना? हा, नाही फ्रॅक्चर हा झाला होता. ओके, ठीक आहे. हलकं 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 आहे एकदम. बस. हात असे वर करा दोन्ही. हलकं ठेवा ना थोडंसं. माझ्या हातावर ठेवा हात. फिंगर लॉक करा. श्वास घ्या. सोडा. थोडं एल्बो पुढे घ्या असे. बस. हां, असं घ्या पुढे. ओके. फ्रॅक्चर असल्यामुळे त्याला आपल्याला जास्त फोर्स देता येत नाही. नाही, हरकत नाही, त्याला प्रॉब्लेम नाही. आपण दुखत नाही. दुखत नाही ना आता? बरंच 5-5 तास व्यायाम केलेत हातापायाचे. 3-3 वर्ष. बस. ओके, चालून बघा. बेटर. पण खूप तुमचं एवढं एक्सटेंड होऊन तुम्ही व्यवस्थित आहात. हो, कळलं? पूर्ण पूर्ण पायाचा तलवा माहितीये तुला? सगळं पूर्ण अँकल तुटून बाहेर येऊन रस्त्यावर घासला. शोल्डरला पण 3-4 ठिकाणी फ्रॅक्चर होतं. 4 फ्रॅक्चर तरी आज शोल्डर व्यवस्थित निघून आहे. आले. कारण 1.5 तास रोज एक्सरसाइज. हा, एक्सरसाइज कर. बघा, एक्सरसाइज तरी कंटिन्यू करत होता म्हणून आज ते व्यवस्थित आहेत, फिरतात वगैरे. आपण थोडंसं फक्त आता वजन कमी झालं ना की मग अजून मजा. हा, ओके. थँक्यू सर. या या. थँक्यू.